नमस्कार मित्रांनो, मी राज तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, काल तुम्ही सगळ्यांनी बघितलं की आम्ही सकाळी गेलो होतो सगळ्यात पहिले दुबई फ्रेमला आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या सेक्शनमध्ये आम्ही गेलो होतो डेझर्ट सफारीच्या तिथे। आणि आजच्या दिवशी आम्ही प्लॅन थोडा सिंपल ठेवलेला आहे। तर आजच्या दिवशी आता तयारी करून आम्ही सगळ्यात पहिले जातो आहोत काहीतरी खाण्यासाठी आणि तिकडनं आज आम्ही फक्त आणि फक्त दुबई मॉल आणि दुबई बुर्ज खलिफाच्या वरती म्हणजे ॲट द टॉप म्हणतात ना तिकडे जाणार आहेत। तर निघूया। रेडी? मॅडमनी तयारी बा काय खतरनाक केली आज। मॅडम, आजचा तुमचा काय प्लॅन आहे? मस्त जेवण करायचं, मस्त आणि येऊन झोपायचं, फिरायला जायचं। कुठे? आपल्याकडच्यात आणि इकडच्यात फरक काय काय वाटला तर? ग्रीन काही दिसणारच नाही, प्लस जेवणाचे इकडे सगळं नॉनव्हेजच आहे। जे मला पाहिजे ते भेटतच नाहीये। काय? खिचडी, डाळ भात भाजी। आणि जे बर्गर पिझ्झा भेटतो त्यातही खूप डिफरंट आपल्याकडे आहे। आणि रस्ते एकदम पॉश, गाडीचा तर विषयच नाही, एकदम मॉडेल आहेत सगळे। आपल्याकडे इकडची एक पण गाडी गेली तर आपण टॉपला राहू। तर फ्रेंड्स, आता आम्ही आलो कालच्याच हॉटेलला जिथं आम्ही काल लंच केलं होतं आणि मॅडम आज खुश आहे। मॅडम काय करतात? मी ऑर्डर केला आहे डाळ भात, मिक्स भाजी आणि सलाड। हॅप्पी? आणि मी ऑर्डर केला आहे हॉटडॉग कॉम्बो जो अजून आलेला नाही आहे, वाट बघतोय मी। तर फ्रेंड्स, लंच डन आणि आता त्याचं आमचं बिल झालं 24 दिराम म्हणजे 25 625, गडीवर 600 रुपये। आता आम्ही जातो आहोत सराफ DG मेट्रो स्टेशनकडे, कारण आपल्याला बनवायचं आहे मेट्रो कार्ड, म्हणजे ते आपल्याला मेट्रोला किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट बस वगैरे सगळीकडे यूज करता येईल, कारण आपल्याला 1-2 दिवसात जायचं आहे अबुधाबीला। त्याच्यासाठी आता चाललो होतो आपण सराफ DG मेट्रो स्टेशन। तर फ्रेंड्स, आता आम्ही आलो सराफ DG मेट्रो स्टेशनच्या मध्ये। इथे आम्ही काढले हे कार्ड, हे सिल्वर कार्ड। आता आम्ही दुबईचे म्हणजे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत याच्यात आम्ही सहज ॲक्सेस करू शकतो कुठेही कधीही। तर काही जाता आपल्याला इथून जायचं आहे, कोणतं बोलले ते, बुर्ज 1 मेट्रो स्टेशन, आणि तिथून आपल्याला रेड लाईनला चेंज करायचं आहे दुबई मॉलला जाण्यासाठी। लक्षात ठेवा। तर फ्रेंड्स, आता आम्ही आलो बुर्ज 1 स्टेशन, बुर्ज 1 आहे ते ॲक्च्युली, बुर्ज 1 स्टेशनला। आता आपल्याला रेड लाईनवर जाऊन तिथून जायचं आहे आपल्याला। सिस्टीम कशी आहे? आपल्या स्टेशनसारखे स्टेशन आहे। तर फ्रेंड्स, आता आपण आहोत बुर्ज 1ला। त्याच्यानंतर आपल्याला मॅक्स एमिरेट टॉवर आणि बुर्ज खलिफा दुबई मॉल 25 नंबर तिकडे जायचं आहे आपल्याला। तर फ्रेंड्स, पोचलो दुबई मॉल आणि येताना सेम याला आपण दिले होते 40 दिराम आणि आता दोघांचे मिळून आमचे गेले फक्त 6 दिराम अपेक्षा। तर फ्रेंड्स, मेट्रो स्टेशनमधून उतरून खूप सारं चालत आता आम्ही चाललो आहे दुबई मॉलच्या दिशेने। आणि हे बघा, फायनली बुर्ज खलिफा, आणि आपण जाणार आहेत फ्लोअर नंबर 124।
काय घ्यायचं तर दुबई मॉलमध्ये अजून बघ आईस्क्रीम, तुला आईस्क्रीम पाहिजे? तर फ्रेंड्स आत्ता आलो आहोत दुबई मॉलच्या मध्ये. आत्ता इकडचे टाईम झाला आहे 3:09. आपल्याला 4:30 वाजेपर्यंत टाईम आहे. 4:30 वाजता आपल्याला रिपोर्ट करायचं आहे वरती जाण्यासाठी. तर आपल्याकडे जवळपास 1.5 तास टाईम आहे. तोपर्यंत आपण मॉल एक्सप्लोअर करतो आहे. आणि याच दरम्यान अपेक्षाने एक डायरी बघितली. डायरी कितीची होती अपेक्षा? आपल्याकडचे 1700 रुपये. आणि ते दुसरं जे होतं ते पर्स 12,000. तर फ्रेंड्स आत्ता आपण जातो आहोत दुबई ॲक्वेरियम आणि दुबई वॉटरफॉलच्या तिकडे. एक्सक्यूज मी. तर फ्रेंड्स आत्ताच अपेक्षाला माहेरची मंडळी भेटली. त्याच्यामुळे अपेक्षा खूप खुश झाली होती. चेहऱ्यावरचा तो ग्लो कोणासारखा? हॅलो खटाळले. आत्ता म्हणे माहेरची माणसं आहे म्हणे. मी काय रंग बदलतो? रंग कोणी बदलले? नाही. या विषयावर चर्चा झालीच पाहिजे मित्रांनो. लग्नाच्या आधी मॅडम सरळ नॉनव्हेजच्या ह्याच्यात बसायच्या. ताट घ्यायच्या आणि नॉनव्हेज चालू. आता यांना डाळ भात पाहिजे, त्यांना खिचडी पाहिजे. माहेरची मंडळी भेटली असते पण झाली. कसं माहेरची मंडळी होती. डोंगरगाव. तर फ्रेंड्स आता येताना आम्ही आलो मेट्रोने. आणि मेट्रोने आल्यामुळे आमचे जवळपास 2000 रुपये वाचले. आणि याचीच ट्रीट म्हणून आता मॅडम खात आहे जी की आम्हाला पडली जवळपास 40 दिरामला, म्हणजे 1000 रुपयाला. रडू नको ना तू. रडू होतं. आईस्क्रीम कशी? म्हणजे भारत राहो, दुबई राहो, कुठेही जाओ. आईस्क्रीम का? हां. तर फ्रेंड्स आता अजून अर्धा तास टाईम आहे. तिथे पाठीमागेच आमचा मीटिंग पॉईंट आहे. तिथे जाऊन आता आपल्याला जायचं आहे दुबई बुर्ज खलिफाच्या 124th फ्लोअर, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे जगातली सगळ्यात फास्ट लिफ्ट, जे आपल्याला सगळ्यात कमी टाईममध्ये 124 मजल्यांना नेणार. त्यांना अपेक्षाला टेन्शन आलं होतं, खूप चालली आहे म्हणे मी. तर अजून इतके मजले कसं काय चढायचे ना? This for? This one? Yeah. 59. 59. Okay. We are producer of this in India. We sell our product 1 kg for only 15 dirhams. Friends, आता पेटपूजा झालेली आहे आणि मॅडमांचा चेहरा खुललेला आहे. बाकी काहीच देऊ नका यांना एक वडापाव, एक आईस्क्रीम आणि मॅडम खुश. तर फ्रेंड्स तिकीट मिळालेत आता बुर्ज खलिफाचे. आणि सुरुवातीला आम्हाला थोडा प्रॉब्लेम झाला, कारण आम्ही ज्या ॲपवरून बुक केलं होतं त्याचा मेल आलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ते ॲप ओपन करून मगच आम्हाला तिकीट दाखवा.
तर मग तसं केलं, त्याच्यात आमचं थोडे 2-5 मिनटाचा टाईम गेला, पण ठीक आहे. तर फ्रेंड्स, आता बुर्ज खलिफाचं सिक्युरिटी चेक करून आता आम्ही चाललो आहोत लिफ्टच्या दिशेने. पण बनवलं भारीच आहे. थंड किती आहे मध्ये. तर फ्रेंड्स, आता पटपट फोटो काढून आम्ही निघालो वरती. आणि मॅडम कशा खुश झाल्यात. आणि आज मॅडमांनी स्पेशल कोणती क्लिप लावली. आणि स्पेशल बुर्ज खलिफा जाण्यासाठी, म्हणजे वरती जाण्यासाठी नवीन ड्रेस. माझी चॉईस आहे. तर फ्रेंड्स, आता आलो आहोत लिफ्टच्या जवळ. आणि एकदम फास्ट, म्हणजे एका सेकंदात जवळपास 1 फ्लोअर अशा स्पीडने लिफ्ट खाली येते. We start with the balcony. 125 by stairs. Don't worry, you can have all from the speed. फ्रेंड्स, आता 124व्या मजल्यावर आलो होतो. आणि 124 वरून 125 जाण्यासाठी आम्हाला स्टेअर्स यूज करायला लावलेत. आणि 124 मजले चढायला आपल्याला किती वेळ लागेल काही समजायच्या आत आम्ही 124व्या मजल्यावर. आणि आता आम्ही चाललो आहोत 125. पाठीमागे व्ह्यू, इकडे पाठीमागे आहे शॉपिंगसाठी जागा, खरेदीसाठी सगळं. इकडे सगळीकडे एम आर. हे आपलं खालचं लेक फाउंटेन शो जिथे होतो ते. परत इकडे पण एम आर. टेक्निकली सगळं ही प्रॉपर्टी जी आहे ती एम आर ग्रुपने डेव्हलप केलेली आहे. आणि कसं आहे वळून 1 नंबर सनसेट. तर फ्रेंड्स, आता वाजले संध्याकाळचे 7 इकडचे. आणि आता आम्ही जातो आहोत खाली ग्राउंड फ्लोअर दुबई मॉलच्या इकडे. 124व्या मधल्यावर आता रात्र झाली आणि जवळपास सगळे लाइटिंग्स वगैरे लागले. इकडे खाली फाउंटेन शो आहे जो अजून चालू नाही झालेला आहे. तर फ्रेंड्स, आता आम्ही आलो आहोत दुबई मॉलमध्ये. आणि आता मला आणि अपेक्षाला डिसाईड करायचं आहे की आता आपल्याला पुढे काय करायचं. आपण फाउंटेन शो पाहायला जायचं का वॉटरफॉल आहे तो पाहायला जायचं. इथं वॉटरफॉल
वॉटर ते पण मधल्यामध्ये गेलंय आणि पाणी नसताना फिरून आपलं झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मेट्रो स्टेशनकडे. तर इथं बघा दुबई मॉलमध्ये असं मॅप आणि अपेक्षा आपली हुशार झालेली आहे आता मेट्रो. तर आता ते आपल्याला दाखवलं दुबई मेट्रोला कसं जायचं इथून कुठं जायचं. तर आता आपल्याला जायचं आहे सगळ्यात आपण इथे आपल्याला चालत चालत तिकडे जायचं आहे. नंतर परत मोठ्या मंदिरात जायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला जायचं चालतं बेस. अजून थोडा टाईम लागेल प्रो होऊन जाईल. आपल्याला दुकान कुठचं आपल्याला बिझनेस कुठं चालू करायचं आहे दुबईला. हां कशा आता ती साईड कोण सांभाळेल तू सांभाळशील असा आमचा प्लॅन आहे. तर गाईज फायनली निघालो दुबई मॉलच्या बाहेर आणि आता आम्ही चाललो मेट्रो स्टेशनकडे. आणि मॅडम खुश आहेत कारण काय रूमवर भरपूर चालली आहे खूप जमली आहे. वरती डायरेक्ट बसून घेतलं होतं मांडी वाळून 2 तास किती अर्धा हळू तू डायरेक्ट ओढून घेऊन चालेल ना. मॅडमला आता इतका कंटाळा आलाय मॅडम डायरेक्ट हात धरून ओढून घेऊन चालले. तर फ्रेंड्स फायनली आता आम्ही आलो आहोत शराफडीजी मेट्रो स्टेशन जे आमच्या हॉटेलच्या जवळ आहे. आणि वाटलं होतं आज आराम करू एकच स्पॉट ठेवू पण इतकं चाललो आहे आमचे चेहरे सांगताय. आणि त्याच्यात पण इथं स्टेशनवर आल्यावर एस्केलेटर न घेता चुकलो आणि पायऱ्या चढून यावं लागलं. तर आता इथून थोड्याच अंतरावर आहे आपलं हॉटेल. आता काहीतरी खायचं आहे आणि हॉटेल. तर फ्रेंड्स आता चाललो आहोत रूमकडे हॉटेलच्या. आणि हे बघा रस्त्यात काय दिसतं हे सगळे लाइटिंग लावलेले आपले इंडियन्स आहेत. दिवाळीची लाइटिंग आहे आणि अजून काढलेली आहे त्यांनी. वाजले आहेत 9:15 आणि मी आणि मॅडम परत फिरून आलेलो आहोत आपल्या सकाळच्याच हॉटेलला आता डिनर. आणि मॅडम आता ऑर्डर सांगतायत काय घ्यायचं. ॲक्च्युली कोणीतरी आठवण काढतंय उचक्या खूप येत आहे मॅडमांना. मॅडम नाना काढतायत मामी काढताय का मामा ते काढताय. नाना मामी नाही ना मामी पण. तुला येते का आठवण कोणाची. हा सगळ्यांची येते. आता काय कोण आठवण काढतंय. तर फ्रेंड्स डिनर डन. मॅडमांनी खाल्ला बर्गर मी खाल्ला आलू पराठा चिकन पराठा. आणि आता काय घ्यायचं आता चिप्स घ्यायचं मला कोक घ्यायचं. आपल्या रूममध्ये फ्रीज पण आहे. मला रात्री खूप लागून जाते ना मग आपण फ्रीजमध्ये पोटभर खातच नाही त्याच्यामुळे आपल्याला रात्री भूक लागून जाते. रात्री 2-3 वाजता उठते हो मला भूक लागेल. आता चिप्स घे. फ्रेंड्स आता समोरच आहे आपलं हॉटेल म्हणजे दोन बिल्डिंग सोडून फक्त. आणि इथं आम्ही आलो होतो या स्टोर्सकडे
ते अपेक्षा इकडे जायचं आणि अपेक्षा मॅडमला चिप्स घ्यायला. काय बर अजून ते चिप्स नाही ते चिटोज आहे. बस कोक. तर फ्रेंड्स कोल्ड्रिंक्स आणि लेस खरेदी झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय हॉटेलकडे. म्हणजे वॉकिंग मी जसं बोललो होतो 2 बिल्डिंग सोडून आपलं हॉटेल आहे. हे आपलं हॉटेल. ओके मॅडम खुश लाईटला. तर फ्रेंड्स आलोय रूमवर. तर आजचा व्लॉग या ठिकाणीच थांबवतो. उद्या परत भेटू सकाळी. तोपर्यंत बाय.